नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. परंडा तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे यासह विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच शाळा महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परंडा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार निलेश काकडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला अधिकारी श्रीमती पाटील, नायब तहसीलदार विजय बाडकर, नायब तहसीलदार पूजा मोरे, नायब तहसीलदार मिलिंद पराळे, नायब तहसीलदार प्रसाद टिळे यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. नगर परिषदेतही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. परंडा नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, कार्यालयीन अधीक्षक जय एस सोनगी यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. शाळा महाविद्यालय देशभक्तीचा जागर, परंडा तालुक्यातील पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे तसेच विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती देत देशभक्तीचा संदेश दिला. तसेच अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषवाक्य, विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंडा तालुक्यातील विविध ठिकाणी नागरिक, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, मान्यवर यांची उत्स्फूर्त सहभाग होता आणि देश प्रथम या भावनेतून त्यांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.